मी तुमची सेवा करते. त्या सेवेत
तुम्ही आशीर्वाद देतात, पण आजच्याकडे पाहिलं असेल बाबा निराश या वस्तूला तुम्ही काय माझ्यातून काही अपराध नाही बाळ, माझ्यातून काही चुकलं का? मीच नाही. मग मला सांगा, मी सेवेत कुठे कमी पडले नाही. मग मला सांगा काय करायचं? तुमच्या देवाजवळ पाहिलं असेल तर तुम्ही चिंतेत योग्य जाणलं. माणसाच्या अंतर मनात चालेल तुझ्या चेहऱ्यावर नकळत दिसला आणि ते जर तू ओळखलेस हा तुमचा चेहरा मला बरोबर वाचतोय. मी जाणतोय माझी कणकेश अंगणाच्या ठिकाणी तुटूटच्या पावलाने धावणारी माझी कन्या चंद्राच्या कलेप्रमाणे अशी मोठी झाली, पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. होय, कर्तव्य श्रेष्ठ. कोणतं कर्तव्य? मी तुझा पिताई आणि पित्याला दुसरं काय बसणार म्हणजे आपल्या मुलीचा सुखी संसार मुलीचा सुखी संसार उघड्या नेत्राने बाबा बाबा यासाठी पित्याला अजून काय बसणार? हे तुमच्या मनी वावरणारे विचार एकसारखे थैमान घालत होते आणि याच विचारात तुम्ही बसला होता. माझा संसार सुखाचा कसा होईल याकडे तुमचे लक्ष वेधले ना बाबा. मी काही माझं लग्न करायचं. अरे बाबा, तुमची इच्छा आहे ना ती देखील माझी इच्छा आहे आणि ही तुमची इच्छा लवकरात लवकर मी परिपूर्ण करेन. तू परिपूर्ण करणार माझ्या रूपाला साधे सोबेल बाबा लग्न करण्याची इच्छा आहे आणि ते तुमची देखील आहे बरोबर ना? मग मला सांगा, अजून एक माझी लहानशी इच्छा आणि ती इच्छा तुम्ही परिपूर्ण करा. संस्कारांचा बाळगून आम्ही तुला माझ्या संस्कारामध्ये पूर्ण विश्वास आहे. चुकीचा पाहून तू तुझ्या जीवनात टाकणार नाही आणि याच्या पुढे टाकणार सुद्धा त्याचा आत्मविश्वास बाबा. माझी इच्छा कोणती माहिती का? मला कर्णावर हवाय माहिती का? सद्गुणी सुविचारी कोण असेल तर एक निष्ठेनं त्या देवाची भक्ती केली. तो देव म्हणजे गोपाल कृष्ण. गोपाल गोपाल माझं जीवन त्यावेळी मला जो वर हवायला तो कृष्ण म्हणूनच इच्छा परिपूर्ण करावी. ही गोष्ट तुला सांगू का? काय? देव आणि भक्तांची इच्छा पूर्ण कराव्यात, पण तुझी इच्छा जी आगळीने वेगळी. हो, आणि साक्षात तू काय म्हणते? देवासमोर लग्न करायचंय मला. तुझी इच्छा आहे देवासमोर लग्न करायचं? हा. तू स्वप्न तर नाही ना पाहताय? मुळीच नाही. तुम्हाला काय वाटलं मी स्वप्न पाहते की काय? तसं काहीच नाही. मला लग्न करायचं गोपाल कृष्ण यांच्याशी करायचं. पण बाबा मला सांगा मग यावरती एवढा का विचार करता तुम्ही? मुळीच नाही बाळे. अहो, तुझ्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुझा बाप तुझ्या एवढ्या इच्छेसाठी म्हणजे माझी इच्छा परिपूर्ण होणार नाही बाबा. पण ही सुखाची वार्ता, ही आनंदाची वार्ता माझ्या मैत्रिणीने करायला हवी. यासाठी आज माझ्या मैत्रिणी पुष्पवाटिकेच्या ठिकाणी गोळावलेलं आहे आणि त्या मैत्रिणीला सांगण्यासाठी मी लवकरात लवकर जाते. त्यामध्ये तुमचा आशीर्वाद